नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या 31व्या ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या ASIच्या धर्मेंद्र याने अव्वल स्थान पटकावले. त्याने 1 तास 7 मिनिटे आणि 41 सेकंद या वेळेत 21 किलोमीटरचे अंतर पार केले. तर महिला गटात नाशिकच्या रवीना गायकवाड याने 1 तास 25 मिनिटे आणि 46 सेकंद वेळ घेत सदर शर्यत पूर्ण केले. या स्पर्धेत सुमारे 25,000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरवण्यात आले. कोरोनापासून गेली 5 वर्ष खंडित झालेली स्पर्धा यंदा आबालवृद्धांच्या सहभागाने अत्यंत उत्साहात संपन्न झाली. यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला. त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या 31व्या वर्षा मॅरेथॉनचे काल सकाळी आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण 12 गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र पाठक, माजी उपमहापौर पल्लवीताई कदम, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, परिवहन समितीचे माजी सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक पवन कदम, विकास रेपाळे, नम्रता भोसले, राजेश मोरे, सिद्धार्थ उळेकर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ठाणे वर्षा मॅरेथॉन थोड्या खंडानंतर आता पुन्हा होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. या क्षणी मॅरेथॉनसाठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे माजी खासदार सचिन प्रधान यांनी प्रकर्षाने आठवण होत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉनला प्रारंभ करून देताना सांगितले. ठाणे बदलते आणि त्या बदलत्या ठाण्याबरोबर ठाण्यातील तरुणाईही ऊर्जा देण्याचे काम ही मॅरेथॉन करते, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाने देशातील लोकशाहीचे वाटोळं केले. भाजपने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव यांनी आधी पक्ष चोरांना आपल्या पंखाखाली घेतले, नंतर मतांची चोरी केली असा आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांनी मत चोरी केली होती हे सप्रमाण दाखवून दिले. तसेच नवी दिल्ली येथे शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व विरोधकांसोबत राहुल गांधी यांनी आंदोलन केले. या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच अनुषंगाने आज ठाण्यात हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी निवडणूक आयोग चोर है, वोट चोर है, गद्दी छोड़, पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे वोट चोरों से, मुर्दाबाद, इलेक्शन कमिशन मुर्दाबाद अशा घोषणा दिल्यात. तसेच निवडणूक आयोगाचे बोधचिन्हही यावेळी दहन करण्यात आले. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाचा चांगला समाचार घेतला. ते म्हणाले, आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलो. 85 वर्षाचे शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे आज रस्त्यावर उतरलेत. त्यांचा हा लढा लोकशाही टिकवण्यासाठी आहे. निवडणूक आयोगाने एकाच घरात विविध जाती धर्माचे 80 लोक राहत असल्याचे दाखवले. एका माणसाला 43 अपत्यांचा पिता दाखवले. हे शक्य आहे का? निवडणूक आयुक्त नेमताना सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते यांची समिती असावी असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते. मात्र सत्ताधाऱ्यांनी सरन्यायाधीशांना बाहेर काढले. त्यातूनच राजू हे आयुक्त झाले आणि त्यांनी महाराष्ट्रातील सत्ताबदल घडून पक्ष चोरांना पंखाखाली घेतले असा आरोप देखील आव्हाड यांनी केला आहे. श्री चिन्मय मिशन आयोजित स्वित्झर्लंडमध्ये रविवार 3 ऑगस्ट रोजी झुरिच लेक येथे पार पडलेल्या 37वी जागतिक जलतरण स्पर्धेतील वेट सूट या गटात भारताला तब्बल 37 वर्षांनी विजय मिळाला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मारुतराव शिंदे जलतरण तलावात सराव करणाऱ्या ठाणेकर मानव मोरे हा ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. मानवने हे 26 किलोमीटरचे अंतर 7 तास आणि 38 मिनिटात पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकावून ठाण्यासह भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आज मानवच्या यशाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेला आमदार निरंजन डावकर यांनी उपस्थित राहून मानवचे अभिनंदन केले.
रविवारी ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त सौरभ राव यांनी मानव मोरेचा सत्कार केला. स्पर्धेत 26 निमंत्रित देशातील जलतरणपटू सहभागी झाले होते. यामध्ये ठाणेकर जलतरणपटू मानव राजेश मोरे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ही स्पर्धा 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7 वाजता रॅपेसलविल येथून सुरू करण्यात आली. सकाळी वातावरण 11 डिग्री होते, तसेच पाण्याचे तापमान त्याहूनही कमी होते. त्याचबरोबर पाऊस आणि विरुद्ध बाजूने येणारा वारा या सर्व गोष्टीवर मात केले. स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठीचे निकष फार कठीण होते. या स्पर्धेत निवड झालेले जलतरणपटू सहभागी होऊ शकतात. 1987ला या स्पर्धेची सुरुवात झाली असून वेट सूट या कॅटेगरीमध्ये भारताला आजपर्यंत कधीच पदक प्राप्त झाले नव्हते. वेट सूट या गटात मेडल मिळवणारा मानव हा प्रथम भारतीय जलतरणपटू ठरला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राज्याच्या सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात ठाण्यात शिवसेनेने एल्गार पुकारलाय. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात भ्रष्ट मंत्र्यांची कारनामे पथनाट्यातून तसेच वेशभूषातून दाखवण्यात आल्याने सर्वांचे लक्ष वेधले. कलंकित मंत्री आणि हतबल मुख्यमंत्री अशी सध्या सरकारची परिस्थिती असून भ्रष्टाचारांना पाठीशी घातली जात आहे. त्या मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी आज शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे शाखेने जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात शिवसैनिकांसह सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाण्यातून गद्दारीला सुरुवात झाली आणि कशा प्रकारे या मराठ्याला लुटण्याचे काम या लोकांनी केले. लाडक्या बहिणी असतील, शेतकरी हतबल झाले आहेत. रोजगार पळवल्याने तरुण वर्ग यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. महाराष्ट्रात मंत्र्यांचे डान्सबार सुरू आहेत. कोणाचे लक्ष नाहीये, खिसे भरण्याचे काम सुरू आहे. मंत्री गादीवर बसून शेजारी भरलेल्या पैशांच्या बॅग ठेवून सिगारेटच्या धुरका उडवताना दिसत आहेत. कृषी मंत्री रमी खेळण्यात बिझी आहेत. कॅन्टीनमध्ये बॉक्सिंग करताना काही मंत्री पालकमंत्री पदासाठी अघोरी बोवाबोजी करतात आणि एकही मंत्र्यांचा राजीनामा घेतला गेला नाही. त्यामुळे सरकार भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्याचे मध्ये व्यस्त आहे. सत्तेचा व पैशाचा गैरवापर करून हे सरकार नव्या पिढीला देशोधडीला लावत आहे. याचा निषेध आज ठाण्यात करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकाचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बेने देवासी असे त्याचे नाव असून ते ठाण्यातील वसंत विहार भागातील रहिवासी आहेत. यापूर्वीही अनेक मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नव्हते. नेहमी आरोग्य सुदृढ ठेवण्याकडे त्यांचा कल असलेल्या बेने यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जाते. मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी पत्नीसह सहभाग घेतला होता.
ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 31वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे काल आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेची सुरुवात ठाणे महापालिकेच्या पाचपकडे येथील मुख्यालयाजवळून झाली. स्पर्धेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण 12 गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला. कोरोनापासून गेली 5 वर्ष खंडित झालेली ही स्पर्धा यंदा आबालवृद्धांचा सहभाग होता. यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉनमध्ये धावले. त्यांनी धावपटू समवेत काही अंतरही पार केले होते. या स्पर्धेत वसंतविहार भागात राहणाऱ्या बेने यांनी देखील त्यांच्या पत्नीसह सहभाग घेतला होता. 21 किलोमीटर स्पर्धेत धावल्यानंतर ते घरी गेले होते, परंतु घरी आल्यानंतर काही वेळाने ते कोसळले व त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. बेने नेहमीच विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेत होते, तसेच आरोग्य सुदृढ असण्याकडे त्यांचा कल होता. अचानक त्यांचा मृत्यू झाल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.